बीड़ जिले के केच तालुका स्थित सांगवी गांव से एक झकझोर करने वाली वारदात सामने आई है। दरअसल जमीन विवाद के चलते एक महिला और उसके बेटे के साथ सड़क पर बेरहमी से मारपीट की गई। इस मारपीट में महिला गंभीर रूप से घायल हुई और उसका इलाज निजी अस्पताल में चल रहा है। मारपीट का वीडियो मोबाइल में कैद हो गया है। पीड़ित परिवार ने आरोपी के खिलाफ तुरंत कार्रवाई की मांग की और बताया कि उन्हें जान से मारने की धमकियां भी मिल रही हैं। यह घटना 5 दिसंबर को हुई थी, जब परिवार ने पुलिस में शिकायत दर्ज कराई थी, लेकिन पुलिस ने केवल रिपोर्ट दर्ज की और आरोपी पर कोई भी कार्रवाई नहीं की। परिवार का कहना है कि अगर समय पर कार्रवाई होती तो यह घटना नहीं होती। बीड़ जिले में लगातार मारपीट की घटनाएं हो रही हैं और पुलिस की बढ़ती लापरवाही से कानून व्यवस्था पर सवाल खड़े हो रहे हैं। नाण्या रस्ता ओलांडून माझ्या भावाकडे आला। मग मी बघितलं नाही, मी काय केलं, मी शेतात खालून उभी होते, धावत पळत येऊन माझ्या भावापाशी उभं राहिले। अशोकराव आणि माझा भाया जवळ उभे होते आणि माझ्या भायापाशी उभं राहिले। ह्याने जे आलं त्या अशोकरावला काय म्हणलं, हे अशोकरावला म्हणला हे रान घ्यायचं नाही, घेतलं तर माझ्या इतकं वाईट नाही, काय जे परिणाम होईल ते तुम्हाला भोगावं लागेल, हे रान घ्यायचं नाही, हे रान माझं आहे। मग अशोकराव म्हणले गप्प बसले, ते काहीच बोलले नाही। मग आम्हाला ह्याने शिवीगाळ चालू केली। शिवीगाळ चालू केल्याच्या नंतर आम्ही बी गपची बसलो, कारण का की आम्हाला ह्याने 5 तारखेचंच मारलेलं होतं, ते आम्हाला काही आमच्यात मार खायपुरती ताकद नव्हती, आम्हाला भरपूर मारलं होतं आणि आम्हाला तेवढं बोलून आम्ही ह्यांच्यापासून निघून जायचा तयारी करीत होतो, ह्यांच्यापासून जावं। मग अशोकरावला बी माहीत होतं की ह्यांना मारणार आहेत म्हणून। मग हे अशोकराव जरा पुढं गेलं की आम्ही अशोकरावच्या मागं अशोकरावपर्यंत जायचं। मग तितकं करीत ह्यांनी काय केलं, पहिला हे अशोक काशीनाथ केदार, सुमन काशीनाथ केदार आणि गणेश नानाभाऊ केदार ही गाडीवर आली की ह्यांनी आम्हाला घेरायला तयार केली। ती दुसरी गाडी आली, दुसऱ्या गाडीवर लक्ष्मण चत्रभुज केदार, शिवदास 5 तारखेला आमच्यासोबत मारहाण केली। नानाभाऊ काशीनाथ केदार, अशोक काशीनाथ केदार, पवन काशीनाथ केदार, शिवदास काशीनाथ केदार, शिवदास हरिदास धस यांनी मी विकत असलेली जमीन, माझ्या मालकीची वडिलोपार्जित असलेली जमीन विकण्यास विरोध करून मला मारहाण केली। मला आणि माझ्या आईला बेशुद्ध होईपर्यंत मारलं। आम्ही फक्त एकच कारण की आम्ही त्याला विरोध केला की आम्हाला का त्रास देतो, आणि त्यानं न विचार करता मला मारायला चालू केलं, माझ्या आईला मारायला चालू केलं। मारल्यानंतर अशोक काशीनाथ केदार हे जवळच होता, कुठंतरी दबा धरून बसलेला, तो आला, त्याने आम्हाला मारलं। त्याच्यात मारणारे नानाभाऊ काशीनाथ केदार, अशोक काशीनाथ केदार, पवन काशीनाथ केदार, पवन नानाभाऊ केदार, गणेश नानाभाऊ केदार, शिवदास हरिदास धस एवढे मारायला होते। त्यांनी मारत ज्यावेळेस आम्ही बेशुद्ध झालो त्यावेळेस आम्हाला सोडलं। मी ज्यावेळेस शुद्धीवर आलो त्यावेळेस मी 112ला फोन केला। 112च्या कंट्रोल रूमला फोन करून सांगितलं की मला पोलीस मदत आणि ॲम्ब्युलन्सची मदत तत्काळ पाहिजे। ॲम्ब्युलन्सला त्यांनी सांगितलं की वेळ लागेल। पोलिसं सांगितलं की आम्ही कुठंतरी बाहेर आहेत, पोहोचू शकत नाही, तुम्ही कसं तरी पोलीस स्टेशनला या, असं सांगण्यात आलं। त्यावेळी कसं तरी आम्हाला कोणी उचलायला सुद्धा जवळ उभारलेलं नाही।
ॲम्ब्युलन्स आली त्यावेळेस आम्ही ॲम्ब्युलन्सनं केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालो. तर आम्ही आमची MLC केली. आम्ही उपचार घेतला. उपचार घेऊन आम्ही केज पोलीस स्टेशनला हजर झालो. हजर झाल्यानंतर तिथं आम्ही रीतसर तक्रार नोंदवली आणि त्यावेळी मी सविस्तर पोलिसांना सांगितलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे, यांचा बंदोबस्त करा, नाहीतर हे आमच्यासोबत काही करू शकतात. पोलिसांनी सांगितलं तुम्ही जावा, आम्ही त्याला ते तुम्हाला काही करणार नाही. आम्ही त्यांच्या विश्वासावर गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर माझ्या मनात संशयच होता की हे आम्हाला काहीतरी करणार आहेत. त्याच्यामुळं मी रात्री 12 वाजता आम्ही गावाकडे आलो. 2 वाजता मी SP ऑफिसला मेल केला की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला याच्यापासून न्याय मिळावा. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही आमचं सकाळी उठून भांडणाचं नको, आम्ही सध्या राहत अंबेजोगाईला राहत असल्याने आम्ही अंबेजोगाईला निघालो. तितक्यात मला तार कंपाऊंड करण्यासाठी, जमिनीचे तार कंपाऊंड करण्यासाठी मला बोलवण्यात आलं. मी तिथं गेलो. तिथं अशोकराव राहणार अशोक केदार राहणार एकुरका तालुका केज जिल्हा बीड ह्यांना प्लॉट आम्ही विकलेला असल्यामुळं आम्ही त्यांना तिथं बोलून घेतलं आणि तार कंपाऊंड करण्यासाठी त्या तार कंपाऊंडवाल्या मुलाशी आम्ही बोलत होतो. आमचा काही व्यवहार त्याच्याशी होत होता की एक कंपाऊंड किती ठरवायचं, किती करायचं आहे. मग तितक्यात नानाभाऊ काशीनाथ केदार आम्हाला एकट्याला बघून तिथं आला. तिथं आल्यानंतर गाडी पलीकडंच उभा करून तो रस्ता ओलांडून आमच्या दिशेने आला. हे बघून माझी आई जवळच शेतात काम करत असलेली आई माझी जवळ आली. तिला पण वाटलं की ही काल भांडणं झालेत, हे का आपल्या जवळ येतोय. जवळ आला. जवळ आल्यानंतर आम्हाला शिवीगाळ करू लागला. अशोकरावांना धमकी देऊ लागला, तुम्ही जर शेत घेताल, रान घेताल तर माझ्यापेक्षा बरं वाईट कोणी नाही आणि सगळ्यांना आम्ही मारलंय, तुम्हालाही माराय कमी करणार नाही. अशोकराव म्हणले, गप बसले. ते तिथून थोड्या आमच्याजवळ थांबले. तितक्यात 2-4 गाड्या आल्या. गाड्या आल्या आणि त्यांचे लोक गोळा व्हायला चालू झाले. चालू झाल्यानंतर आमच्या मनात संशय आला की हे आम्हाला मारणार आहेत. ह्या चाहुलीनं आम्ही काय केलं, मी व्हिडिओ शूटिंग चालू केली. आमच्या 1-2 वेळेस अंगावर आला होता, त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग चालू केली. आता व्हिडिओ शूटिंगमध्ये सगळं चित्रित झालेलं आहे. त्यानंतर मी व्हिडिओ शूटिंग बंद करावी म्हणून मला धमक्या देण्यात आल्या, मला बंद कर, आम्ही तुला सोडणार नाहीत. व्हिडिओ शूटिंग केलीस. त्यांच्या मनात पोलिसांच्या बाबतीत कसलीही भीती नाही. पोलिसांना कसलंही ते मोजत नाहीत. पोलिसांची आम्ही तक्रार केलेली असताना देखील आमच्याजवळ येऊन उभा राहणं, आम्हाला शिवीगाळ करणं, आम्हाला मारहाण करणं, इथपर्यंत त्यांची हद्द आहे. मी त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. मी आणि आई आम्ही दोघंच होतो. आम्ही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याजवळ येऊ आम्हाला ते मारण्याचा प्रयत्न करायला लागले. तितक्यात जवळ येऊन अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार हे दोघंजण आमच्या अंगावर आले.
अशोक काशीनाथ केदारने आईच्या 2 कानाखाली मारल्या. आई खाली पडली. खाली पडली असलेले एक जवळच असलेले लाकूड घेतलं आणि ते फिरून आईच्या डोक्यात मारायचा प्रयत्न केला. आईनं ते लाकूड चुकवलं. आईच्या हाताच्या खाली लागलं, बरगाडीत लागलं. बरगाडीत लागल्यानंतर दुसरी काठी तशीच फिरून आईच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. ती पण चुकली. ती दुसऱ्या बरगडीत लागली आणि तिसरी काठी तशीच फिरून डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. तितक्यात वैशाली, अशोक केदार, अश्विनी नानाभाऊ केदार यांनी आईच्या केस पकडून खाली वाकविल्यामुळं ती आईच्या पाठीत काठी लागली. ते लाकूड होतं. लागलं असल्यानं आईला बरगडी मोडल्याचा अंदाज आला किंवा काय झालं. आई बेशुद्ध पडली. आईला बेशुद्ध पडलेलं